वेलकम, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये आपण विज्ञान विषयामध्ये होमी भाभा सारख्या परीक्षेसाठी एक महत्वाचा टॉपिक आपण स्टार्ट करतोय. आणि विज्ञान विषय आणि होमी भाभा हा परीक्षा याच्याबद्दल तुम्हाला आयडिया असणारच आहे, कारण तुम्ही यासाठी फॉर्म भरला असेल किंवा तुम्हाला भरायचा असेल तर क्लास 6 मध्ये आपल्याला ही होमी भाभाची परीक्षा देता येते. सी रमन यासारख्या परीक्षा पण तुम्ही देऊ शकता, क्लास 6 मध्ये पण असते ते. तर यासाठी आपल्याला हा टॉपिक महत्वाचा आहे, मोशन. सायन्स विषयामधला हा टॉपिक जर आपण क्लिअर केला तर बऱ्याचशा प्रश्नांची क्लॅरिटी तुम्हाला या परीक्षांमध्ये या टॉपिक वरती बरेचसे प्रश्न विचारले जातात. मुलांना काही महत्वाच्या बेसिक संकल्पना या व्हिडिओमधून क्लिअर होणार आहेत आणि ज्याच्यावर प्रश्न पडतात अशा पण गोष्टी आपण पाहणार आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण पाहणार आहे मोशन. तर मोशन म्हणजे गती. म्हणजेच काय की एखादी वस्तू आपल्या जागेवरून सोडून दुसऱ्या जागेवर जात असते त्याला आपण मोशन म्हणतो, गती म्हणतो. म्हणजे त्याची पोझिशन आहे, ही वस्तू एका जागेवर आहे, थोड्याने दुसऱ्या जागेवर चाललेली आहे, याला आपण गती असं म्हणतो, मोशन असं म्हणतो. म्हणजे काय, एखादी वस्तू वेळेनुसार तिचे स्थान बदलते, तिला आपण मोशन म्हणतो. आता ही जी मोशन आहे ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या टाईप मध्ये होते. कधी कधी ही मोशन एका स्ट्रेट लाईन मध्ये होते, म्हणजे एका स्ट्रेट लाईन मध्ये जाते. कधी कधी ही मोशन अशी थोडीशी कर्व मध्ये जाते. कधी कधी ही मोशन अशी सर्कल मध्ये पण होऊ शकते. कधी कधी ही मोशन फक्त पुढे मागे असे पण होऊ शकते. या प्रत्येक मोशनला वेगवेगळी नावं आहेत, ते बघूया आपण. तर मेन जे टाईप आहे त्याच्यामध्ये रेक्टिलिनियर मोशन. लिनियर म्हणजे एका सरळ रेषेमध्ये धावणारी, उदाहरण ट्रेन. ट्रेन ही मोस्टली एका सरळ रेषेमध्ये धावते, त्याला आपण रेक्टिलिनियर मोशन म्हणतो. सर्क्युलर मोशन, उदाहरणार्थ पंखा फिरते जोरामध्ये, सर्क्युलर मोशन मध्ये वर्तुळाकार गती आपण त्याला म्हणतो. पिरियडिक मोशन अशा हा हा एक प्रकार आहे मोशनचा. पिरियडिक मोशन म्हणजे काय की जी मोशन पुन्हा पुन्हा रिपीट होते, पुन्हा पुन्हा, जसं की पंखा पुन्हा पुन्हा फिरत राहतो, किंवा एखादं पेंडुलम आहे त्याच्यामध्ये नाही का, किंवा एखादी गोष्ट आहे की जशी पुढे मागे होत असते कंटिन्युअस, तर त्यालाही आपण काय म्हणू शकतो, पिरियडिक मोशन. उदाहरणार्थ घड्याळाचं पेंडुलम किंवा झोका खेळतात, तर झोका खेळल्यानंतर पुढे मागे होतं, तर त्या पद्धतीने ज्या गतीमध्ये रिपिटेशन होतं, पुन्हा पुन्हा होतं, त्याला आपण बोलतो पिरियडिक मोशन. तर त्याच्यामध्ये रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय, जोडी लावा आपण. रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय, सरळ रेषेमधली गती. कुठली आली, ऑप्शन नंबर बी, ट्रेन. कर्व्हिलिनियर मोशन म्हणजेच काय, त्याच्यामध्ये कर्व आहे आणि सरळ रेष पण आहे. उदाहरणार्थ रोड असतो, रोडला अचानक कर्व येतो, तर कर्व्हिलिनियर मोशन. ऑसिलेटरी मोशन म्हणजेच आंदोलक गती, म्हणजेच पुढे मागे, टू अँड फ्रो, त्याला आपण बोलतो आंदोलक गती. व्हायब्रेशन किंवा ऑसिलेटरी मोशन त्याच्यामध्ये होतं, उदाहरणार्थ झोका. रोटेशनल मोशन, अशा रोटेशनल मोशन म्हणजे स्वतःभोवती फिरणे. तर पृथ्वी सुद्धा स्वतःभोवती फिरते, रोटेट करते 24 तासामध्ये, त्याला आपण बोलतो रोटेशनल मोशन. तर मोशनचे वेगवेगळे प्रकारला काय काय असतात हे पण आपण पाहिलं. पिरियडिक मोशन म्हणजे काय हे पण पाहिलं आपण. आता आपण बघूया की मोशन तर समजलं की वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, याला आपण मोशन बोलतो. तर रेस्ट म्हणजे काय, रेस्ट म्हणजे विश्रांती. आपण म्हणतो रेस्ट हाऊस, विश्रांती घर. म्हणजे ज्या ठिकाणी वस्तू एक त्याचं ठिकाण सोडत नाहीये, विश्रांती करत असते, ती हालत नाही जागेवरून, त्याला आपण मोस्टली रेस्ट असं म्हणतो. तो बसमधील माणूस बससाठी रेस्ट, पण जमिनीवरून पाहण्यासाठी मोशन. म्हणजे काय, आता उदाहरणार्थ आपण जागेवर आता थांबलेलो, आपण रेस्ट मध्ये आहोत असं सगळ्यांना दिसत आहे, ठीक आहे. परंतु आपण एका बसमध्ये बसलेलो आहोत, ठीक आहे. तर बसमधले आपण सर्व बसलोय आणि आपल्या शेजारी एक व्यक्ती बसलाय बसमध्ये, तर त्याला पण आपण थांबलेलं दिसत आहोत, रेस्ट मध्ये दिसत आहोत. पण जे रस्त्यावरील लोक आहेत, ज्याच्यामुळे ते पाहतायत की बस चाललेली आहे, तर त्यांच्या दृष्टिकोनातून आपण मोशन मध्ये आहोत. पण बसमध्ये बसलेल्या व्यक्तींच्या दृष्टिकोनातून आपण माझं रेस्ट मध्ये आहोत. तर रेस्ट आणि मोशन या दोन गोष्टींमधला फरक मला वाटतं नक्कीच आपल्याला समजला असेल. कमेंट करू शकता आपण चॅट बॉक्स मध्ये. आपण जाऊया पुढच्या विषयाकडे. तर पुढचा महत्वाचा टॉपिक याच्यामधला आहे फोर्स. फोर्स म्हणजे बल. बल म्हणजेच ताकद पण म्हणतो आपण. तो बल जे आहे ते दोन प्रकारे, एक म्हणजे पुश करणे, एक तर पुश करतो एखादी वस्तू आपण, किंवा एखादी वस्तू आपण ओढतो. तर या दोन्ही प्रकारांना आपण बल बोलतो. तर बल म्हणजे एक तर पुश करायला वापरतो किंवा पुल करायला वापरतो. आता ह्या बलाचा उपयोग कशासाठी करू शकतो आपण बलने. पहिली गोष्ट, आपण एखादी वस्तू पुढे पुश करतो, एखादी वस्तू पुल करतो, किंवा एखाद्या वस्तूला आपल्याला काहीतरी शेप चेंज करायचा आहे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण चपाती बनवतो, तर चपाती बनवण्यामध्ये आपण शेप चेंज करतो त्याचा. एक कणकेचा गोळा, त्याला गोल आकार देतोय आपण. किंवा एखादी वस्तू येत आहे आपल्याकडे आणि तिला आपण थांबवतोय, असं पण करू शकतो. म्हणजे एखादी वस्तू गतीमध्ये आहे तर तिला आपण थांबवू शकतो. किंवा
जसं क्रिकेटचा बॉल आहे आपल्याकडे, आपण तो फेकला म्हणजे तो आपल्याकडे होता, तो रेस्ट मध्ये होता, त्याला आपण मोशन मध्ये दिलं. तो अशा प्रकारे फोर्समुळे, बलामुळे आपण एखादी वस्तू मोशन मध्ये आहे तिला रेस्ट मध्ये आणू शकतो, आणि जी रेस्ट मध्ये आहे तिला मोशन मध्ये आणू शकतो. एखाद्या वस्तूचा शेप पण चेंज करू शकतो, तर पुश आणि पुल पण करू शकतो. तर हे सगळं गोष्टी आपण फोर्समुळे करू शकतो. आता हे जे फोर्स आहे, ही जी ताकद आहे, ही वेगवेगळ्या गोष्टींमधून आपल्याला मिळते किंवा वेगवेगळ्या प्रकारचा फोर्स आपण आपल्या जीवनामध्ये यूज करतो. तर याचे जे कोणकोणते प्रकार आहेत फोर्सचे, त्याच्यामध्ये आपण बघू मस्क्युलर फोर्स म्हणजे काय, स्नायू बल. आपल्या स्नायूने म्हणजे एखादी वस्तू आपण उचललेली, आता हे पेन उचललंय आपण, ते आपली स्नायूची ताकद आपण वापरतो लिहिण्यासाठी, तो आपला मस्क्युलर फोर्सचा वापर करतो आपण लिहिण्यासाठी. ते झालं मस्क्युलर फोर्स. त्यानंतर फ्रिक्शनल फोर्स म्हणजे घर्षणामुळे होणारे बल. म्हणजे काय की एखादी गाडी रस्त्यावरून जात असते, त्याच्या त्या टायरचं आणि रस्त्यामध्ये फ्रिक्शन होतं, त्याच्यामुळे ती गाडी त्या रस्त्यावरती टिकू शकते. त्याला आपण बोलतो फ्रिक्शन फोर्स. आता उदाहरणार्थ बघा, फ्रिक्शन फोर्स ही स्लाइड होणारी गाडी आहे बर्फावरती, तर ह्याच्यामध्ये दिसते आपलं हे फ्रिक्शन फोर्स ह्याच्यामध्ये. त्यानंतर मॅग्नेटिक फोर्स, चुंबकीय बल, ज्याच्यामध्ये मॅग्नेटचा वापर होतो. जीवनामध्ये आपण पाहिलेले आहे की वेगवेगळ्या ठिकाणी आपण मॅग्नेटचा वापर पाहिलेला असेल. तो मॅग्नेटिक फोर्स जे आहे त्याच्यामध्ये साऊथ आणि नॉर्थ पोल त्याला असतात. आपण एक स्पेशल टॉपिक नंतर मॅग्नेट वरती पाहणार आहे. त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फोर्स आपल्या इलेक्ट्रिक बेल मध्ये उपयोग होतो. मॅग्नेटचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उपकरणांमध्ये पण होतो. त्याच्यामध्ये मॅग्नेट हे अट्रॅक्ट करतं दुसऱ्या वस्तूला, किंवा त्याच्यामध्ये सेम त्याच्या नाही का तो बऱ्याच ठिकाणी मॅग्नेटचा उपयोग होतो, त्याला मॅग्नेटिक फोर्स म्हणतो. मॅग्नेटिक क्रेन असतात, की अशी क्रेन असते, त्या क्रेनला मॅग्नेट लावलेलं असतं आणि ती लोखंडाच्या वस्तू उचलू शकते. त्याच्यामध्ये आपण ऐकलं असेल, घरामध्ये आपली इलेक्ट्रिक बेल असते, त्याच्यामध्येही मॅग्नेटचा वापर होतो. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण बल, की जे आपल्या पृथ्वीला आहे, किंवा गुरुत्वाकर्षण बल की जे दुसऱ्यांना खेचून धरतं. जसे पृथ्वीने आपल्याला खेचून धरलेलं आहे म्हणून आपण पृथ्वीवरती उभा आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशन फोर्समुळं जे ऍपल आहे किंवा जे फळ असतात ते वरून खाली पडतात, असं न्यूटनने आता शोध लावला होता. त्याच्यामुळं ग्रॅव्हिटी जे फोर्स आहे हा पण एक टाईप आहे फोर्स, आणि हे ग्रॅव्हिटी जगातील प्रत्येक वस्तूला असते. आपण स्पेशल टॉपिक नंतर बघूया ग्रॅव्हिटी बद्दल, त्यावेळेस आपण स्पेशली त्याच्याबद्दल अजून बघू शकतो. तर जस्ट आता आपण बघितलं फ्रिक्शन फोर्स, ग्रॅव्हिटी फोर्स, अप्लाइड फोर्स म्हणजे जे फोर्स आपण अप्लाय करतो, मग ते आपलं मस्क्युलर फोर्स असेल त्यालाही बोलतो. स्प्रिंग फोर्स, एखाद्या स्प्रिंगचा पण फोर्सचा वापर केला जातो वेगवेगळ्या उपकरणांमध्ये. ड्रॅग फोर्स, जसं की विमान हवेत उडवायचं असेल तर आपला ड्रॅग नावाचा फोर्स जे आहे हवेचं ते उपयोग करतं, त्याच्यामुळे विमान हवेमध्ये झेपावू शकतं. नॉर्मल फोर्स, तर कोणतीही वस्तू नॉर्मल एका ठिकाणी रेस्ट मध्ये असते त्याच्यावरून हे नॉर्मल फोर्स ऑटोमॅटिक अप्लाय होत असतं. त्यासाठी न्यूटनचा तिसरा लॉ म्हणजे काय, न्यूटनचे 3 लॉ असतात. हे 3 लॉ कोणते हे आपण नेक्स्ट पुढच्या एक महत्त्वाच्या लेक्चर मध्ये पाहणार आहे. त्याच्यामध्ये नॉर्मल फोर्स एक असतं, मॅग्नेटिक फोर्स आणि इलेक्ट्रिक फोर्स. जशामुळे इलेक्ट्रिसिटी आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी बल्ब चालू आहे, हा पण इलेक्ट्रिक फोर्स पण याच्यामध्ये असू शकतो. तर हे सगळे फोर्स आपण टाइप्स कोणकोणते प्रकार आहेत हे आपण पाहिले. वेगवेगळे प्रकार आहेत बलाचे, फोर्सचे, आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी उपयोगी होतात. त्याची वेगळी एक्झाम्पल तुम्ही अजून काही काढू शकता आणि नोट्स मध्ये ते अजून क्लिअर करू शकता. तर फोर्स मध्ये जे 2 महत्वाचे प्रकार आहेत आता उरलेले, त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे स्पर्श करून तयार होणारे फोर्स, त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट करावा लागतो. त्याच्यामध्ये फ्रिक्शन फोर्सला ही वस्तू किंवा आपण गाडी घेऊन चाललो रस्त्यावरून तर गाडीचा टायर रोडला कॉन्टॅक्ट मध्ये यावा लागतो. स्प्रिंग फोर्स किंवा मस्क्युलर फोर्स या सगळ्यांना आपल्याला टच करावं लागतं वस्तूला ह्या फोर्स अप्लाय करण्यासाठी, त्यामुळे याला आपण बोलतो कॉन्टॅक्ट फोर्स. दुसरं आहे महत्वाचं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, की जिथे आपल्याला टच करायची गरज नाही पण हे फोर्स ऑटोमॅटिक अप्लाय होतं, ते म्हणजे मॅग्नेट. मॅग्नेट हे पुढच्या वस्तूला विदाऊट टच करता ओढू शकतो. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, की यामध्ये पण आपल्याला टच करायची गरज नाही, ऑटोमॅटिक ऍपल वरून खाली पडणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय, दोन वस्तू एकमेकांवर घासल्यामुळं त्याच्यामध्ये पण एक आकर्षण तयार होतं, तर त्याला आपण बोलतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तर तुम्ही प्रयोग केला असेल ना, ती एक प्लास्टिकची पट्टी असते, त्याला तुम्ही जर डोक्यावर घासली आणि त्याला जर कागदाचे तुकडे असे ठेवले तर ते कागदाचे तुकडे त्याला अट्रॅक्ट करतात. पट्टी त्या कागदाच्या तुकड्यांना अट्रॅक्ट करते. तर या प्रकारच्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं बोलतो आपण. त्याला सगळ्या हे जे 3 फोर्स आहेत हे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहेत, बाकीचे सर्व मग कॉन्टॅक्ट फोर्स आहेत. लक्षात ठेवायचं नॉन कॉन्टॅक्ट फोर्स कोणते हे मात्र तुम्ही लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे आता आपण पाहिलं
हे फोर्स की जे काय काम करतं, फोर्स म्हणजेच बल. तशा फोर्सचं जे युनिट आहे ते आपण बघूया. त्याचा SI युनिट आहे न्यूटन. तर न्यूटन म्हणजे एन मध्ये आपण त्याचं काय करतो, फोर्स मोजतो. तर फोर्सचं CGS युनिट आहे डाय. हे माहित पाहिजे आपल्याला, एक माहितीसाठी सांगतो. तर फोर्सचा फॉर्म्युला असतो फोर्स इज इक्वल टू एम इंटू ए. त्यामध्ये एम मीन्स मास आणि ए म्हणजे ऍक्सलरेशन. तर ह्या गोष्टी आपल्याला माहित असाव्या, एक्स्ट्रा गोष्टी मी सांगितलेल्या. पण भविष्यामध्ये आपण याच्या काही वेगळ्या टॉपिक मध्ये ह्या गोष्टी कशा आल्या याच्यावर पण चर्चा करू शकतो. पुढचा महत्वाचा पॉइंट आहे आपल्याकडे वर्क. तर वर्क म्हणजे काय, कार्य, आपलं काम. आपलं काम आपण करतो. तर कोणतेही काम, जसं की एखादी वस्तू आपण उचलली इकडे आणून ठेवली तर काम झालं. एखादी वस्तू उचलली, एखादी वस्तू खाली ठेवली, हे सगळ्या गोष्टींमध्ये काम होतं. तर काम म्हणजे काय, जेव्हा बल लावून वस्तू आपण हलवतो, डिस्प्लेसमेंट करतो. म्हणजे काय, वस्तू एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेतो, अशा वेळेस काम आपण करतो. आणि कामाचा फॉर्म्युला वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय, काम बरोबर बल गुणुले त्यांनी किती अंतर हे केलेलं आहे, त्यांनी किती डिस्टन्स आपण त्याला कव्हर केलेले त्याला बोलतो. तो की पॉइंट ह्याच्यामध्ये लक्षात. वर्कचे वेगवेगळे प्रकार असतात. त्याला आपण झिरो वर्क पण बोलतो. कधी कधी आपण जागेवरून वस्तू हलवलीच नाही तर त्याला बोलतो आपण झिरो वर्क आहे. जर हल्ली पण बलाच्या विरुद्ध दिशेने, जर आपण कधी कधी बलाच्या विरुद्ध दिशेला जर हल्ले असेल तर त्यावेळेस पण झिरो वर्क होणार आहे. पॉझिटिव्ह वर्क. पॉझिटिव्ह वर्क म्हणजे काय, एखादं पुस्तक आहे ते आपण असं वरती उचललं, ते पॉझिटिव्ह वर्क. ते पुस्तक जर आपण खाली ठेवलं त्याला आपण निगेटिव्ह वर्क पण म्हणू शकतो, जे गुरुत्वाकर्षणमुळे होतं. तर अशा प्रकारे काम करण्यासाठी आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागेल. ह्या व्यक्तीने इथे फोर्स अप्लाय केलेले आणि ती वस्तू त्यांनी इकडून इकडे आणून ठेवलेली आहे. त्यांनी एवढं डिस्प्लेसमेंट केलेली आहे, किती डिस्प्लेसमेंट, त्यासाठी त्यांनी फोर्स लावलेला आहे. त्या ठिकाणी जे वर्क झालेलं आहे त्यात वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, हा फॉर्म. तर ज्यावेळेस लक्षात घ्या, आपण फोर्स अशा प्रकारे अप्लाय केलाय, पण डिस्प्लेसमेंट जर इकडे झाली, दोघांमध्ये 90 डिग्रीचा कोन असेल, तर लक्षात घ्या यावेळेसचं जे वर्क आहे ते झिरो वर्क आहे. आता बघा, आपण फोर्स इकडे टाकलाय आणि वस्तू पण इकडे चाललेली आहे, त्यावेळेसचं वर्क काय आहे, पॉझिटिव्ह वर्क आहे. आपण समजा फोर्स इकडे टाकलाय पण वस्तू इकडेच गेलेली आहे, तर त्याला बोलतो आपण निगेटिव्ह वर्क आहे. अशा पद्धतीचे वर्कचे 3 प्रकार, टाइप्स म्हणूया: झिरो वर्क, पॉझिटिव्ह वर्क आणि निगेटिव्ह वर्क. आता पुढच्या महत्वाच्या पॉइंट कडे आपण आलो, ती म्हणजे सिंपल मशीन, साधी यंत्रे, की ज्या आपल्या जीवनामध्ये आपण अशा सिंपल मशीनचा खूप ठिकाणी उपयोग करतो, साधी यंत्रेचा. फॉर त्याच्या बघूया की साध्या यंत्रेमध्ये लिव्हर आहे, पुली आहे, इन्क्लाइन प्लेन आहे, स्क्रू आहे, दिसते आपल्याला. हे व्हील आणि ऍक्सेल, हे लिव्हर आहे. हे इन्क्लाइन प्लेन म्हणजे घसरगुंडी थोडक्यात. तर आपल्या घरामध्ये किंवा आपण पाहिलं असेल की आपल्याला गाडी जर एखाद्या ठिकाणी लावायची असेल, तर एखाद्या ठिकाणी असं चढ आहे त्या ठिकाणी लावायची, त्यावेळेस आपण रॅम्पचा उपयोग करतो, म्हणजेच इन्क्लाइन प्लेनचा. पुलीचा उपयोग करतो. विहिरीमधून जर पाणी काढत असेल तर आपण पुलीचा उपयोग करतो. स्क्रू, तर स्क्रू तर आपण सगळ्या ठिकाणी वापरतो फिटिंग करण्यासाठी. त्यानंतर वेज म्हणजेच आपली जी कुऱ्हाड असते त्याच्यामध्ये पण अशा पद्धतीचा शेप तयार झालेला असतो आणि ह्या वेजचा पण आपण त्या ठिकाणी उपयोग करतो. आता या सिंपल मशीनचा वापर केल्यामुळे काय होणार आहे, तर सिंपल मशीनचा वापर केल्यामुळे आपल्याला जे वर्क आहे ते सोप्या पद्धतीने होणार आहे. आपल्याला जास्त एफर्ट लावायची गरज नाही लागणार आहे. कमी एफर्ट्स मध्ये या सगळ्या टूल्समुळे आपली कामं होणार आहेत. जे सिंपल मशीन्स आहेत त्याच्यामध्ये आता आपण बघितलं इन्क्लाइन प्लेन म्हणजे रॅम्पेज, म्हणजे आपल्याला एखादा माल वरती चढवायचा गाडीमध्ये, तर आपण बघा हे अशा प्रकारे जर लावलं तर आपल्याला कमी ताकदीमध्ये माल वरती जाणार आहे. ठीक आहे. व्हील आणि ऍक्झेल म्हणजे असं ऍक्झेल आणि 2 व्हील असतात, तर ह्याचा वापर बऱ्याच मशीन्स मध्ये केला जातो. व्हील आणि ऍक्झेल गाडीमध्ये केला जातो, गाडीला पण व्हील आणि ऍक्झेल असतं. त्यानंतर वेज म्हणजे अशा प्रकारचा धारदार एका साईडला टोक राहतं आणि हे कुऱ्हाडीमध्ये उपयोग करतो, त्याच्यामुळे तो कुऱ्हाड ही चांगल्या प्रकारे लाकडांना कट करू शकते. स्क्रू, तर स्क्रूचा वापर जसा आपण करतो त्याप्रमाणे आपल्याला एखादी बरणी आहे, त्या बरणीचं आपल्याला झाकण जे आहे ते खोलायचं उघडायचं, ते सगळं वर्क करतं स्क्रूच्या कार्यांवरती. त्यानंतर लिव्हर म्हणजे आपल्याला दिसतंय हे सीसॉ सारखं दिसतंय, तर लिव्हरचा वापर करून आपण वेगवेगळे टूल्स आहेत लिव्हरचा वर्किंग करा. जसं की आता हे हातोडीमध्ये खिळा काढायसाठी एक वेगळं टूल त्यांनी दिलेलं असतं, त्याच्यामध्ये दिसते आपल्या ह्याने आपण खिळे इझिली काढू शकतो. त्यानंतर पुलीचा वापर करून आपण कमी ताकदीमध्ये काम करू शकतो. विहिरीमधून जर आपल्याला पाणी ओढत असेल तर आपण पुलीचा उपयोग करतो. कन्स्ट्रक्शन मध्ये पुलीचा उपयोग केला जातो. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार बघूया आपण पुली म्हणजे चरखी. म्हणजे काय, एक व्हील आहे आणि त्याच्यावरती दोरी सोडलेली आहे आणि मग ही जी दोरी आहे याच्यावरून आपल्याला दिसतंय की
या माध्यमातून विहिरीमधून आपण पाणी या ठिकाणी जे आपल्याला काम करायचं जे लोड द्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला समजा इथं पाण्याची बकेट असेल तर आपण पाणी वरती वढू शकतो. तो एकदम आपल्याला कमी ताकदीमध्ये या ठिकाणी जे इफोर्ट्स आहे जे ताकद आहे त्याला आपण बोलतो इफोर्ट. तर या ठिकाणी ताकद लावलेली आहे. या ठिकाणी दिसते आपलं हे व्हील जोडलेले. या ठिकाणी जो लोड आहे तो काय लोड ज्याला वरती घ्यायचंय तो आपण इथं लोड लावलेला असतो. अशा प्रकारे ही पुली काम करते. याच्यामध्ये आपल्याला कमी एनर्जी लागते. आता ह्या पुलीचे पण प्रकार आहेत. कुठले कुठले? फिक्स पुली. याच्यामध्ये ही फिक्स पुली आहे या प्रकारची. त्यान मुव्हेबल पुली. त्यानंतर पुली सिस्टीम की ज्याच्यामध्ये अधिक गुंतागुंतीची पुली सिस्टीम असते ज्याच्यामध्ये अजून कमी बलामध्ये हे काम होतं. तो पुली आपल्याला भार उचलण्यासाठी मदत करते आणि या पुलीचा वापर करून आज बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या बिल्डिंग्स तयार करताना या पुलीचा वापर होतो. तर फिक्स पुली ही अशा पद्धतीची असते. ही फिक्स पुली आली. मुव्हेबल पुलीमध्ये ह्याची जी डिरेक्शन आहे ही अपोजिट साईडला राहते इकडं. कंपाऊंड पुलीमध्ये अजून 2-3 पुली एकत्र असतात आणि ब्लॉक अँड टॅकल पुली त्याच्यामध्ये अशा प्रकारे एक साइड ब्लॉक केलेली असते. त्यानंतर आपण पुढची महत्वाची सिंपल मशीन बघतो ती म्हणजे लिव्हर. लिव्हर म्हणजेच उभारी किंवा तरफ असं आपण बोलतो. तो याच्यामध्ये ह्या लिव्हर वर्किंग मध्ये आपल्याला एका काठीने दांड्याला फलक्रम ठेवून वापरलेले यंत्र म्हणजे काय की याच्यामध्ये हे जे लिव्हर टूल आहे याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. लिव्हर या प्रिन्सिपलवर आधारित वेगवेगळे मशीन्स आहेत. पण लिव्हर मध्ये काय राहतं लिव्हर मध्ये आपल्याला एखादं काम करताना जो सपोर्ट घ्यावा लागतो जसं की इथे सपोर्ट घेतलेला आहे याला आपण बोलतो फलक्रम. याला बोलतो आपण आधार. ज्या ठिकाणी आपण ताकद लावलेली आहे त्याला आपण इफोर्ट बोलतो. त्याला आपण बोलतो ताकद. लोड. लोड म्हणजे ज्याचं आपल्याला जे उचलायचं जे काम करायचंय ते आलं येतं लोड मध्ये. तो फॉर एक्झाम्पल ह्या व्यक्तीला हे वजन उचलायचं होतं त्याने काय केलं की एक सपोर्ट घेतला त्याच्या आधारे हे वजन इझिली तो उचलू शकतो. 2 हाताने तो उचलू शकणार नाही पण याने उचलू शकतो. म्हणजे यावेळेस लक्षात येत आहे की जर आधार घेतलाय तो मध्ये आहे इकडच्या साईडला लोड आहे आणि इकडे काय इफोर्ट आहे. तो या प्रकारावरून ह्या लिव्हरचे 3 प्रकार पडतात. लिव्हर 1, लिव्हर 2, लिव्हर 3. तो फर्स्ट टाईप लिव्हर, सेकंड टाईप लिव्हर आणि थर्ड टाईप लिव्हर. तो हे प्रकार कोणते आहेत हे आपण बघूया. यांची वेगळी उदाहरणं कोणती आहेत हे पण आपण पाहूया. तर आपल्याला इथे दिसते क्लास 1 लिव्हर की ज्याच्यामध्ये दिसते हा जो हिरवा पार्ट आहे हा म्हणजे ह्याचा इफो म्हणजे फलक्रम आहे. फलक्रम म्हणजे काय ह्याचा आधार आहे किंवा सपोर्ट आहे. ह्याला आपण फलक्रम म्हणतो. तर क्लास 1 लिव्हर म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये जो सपोर्ट आहे तो मिडलला असतो. जसं आता आपण पाठीमागे बघितलं की तो एखादी दगड उचलतो एखादी पार लावून किंवा एखादं हे करून किंवा एखादा डबा आहे आणि त्या डब्याचं आपण झाकण उघडतोय तर त्याला आपण चमचा लावून उघडतो तर मध्ये सपोर्ट येतो थोडासा. तो मध्ये आधार आलेला आहे ठीक आहे मध्ये सपोर्ट आलाय तर ते फर्स्ट टाईपचं लिव्हर आहे. उदाहरणार्थ सी सॉ कात्री. तो कात्री मध्ये बघा कात्रीमध्ये मध्ये जोडलेली असते कात्री. तो कात्रीमध्ये काय राहतं मध्ये जोडलेली असते कात्री. तर कात्रीमध्ये मध्ये फलक्रम येतो सपोर्ट येतो. फलक्रम म्हणजे काय सपोर्ट. लक्षात मध्ये काय येतो फलक्रम येतो. सपोर्ट म्हणजेच आधार. त्याला आपण बोलतो क्लास 1 चं लिव्हर. ठीक आहे. मध्ये जर लोड असेल म्हणजे काय मध्य मिडलला लोड आहे म्हणजे जे काही काम करायचं ते मध्ये टाकलेले. उदाहरणार्थ व्हील बॅरो म्हणजे काय की कामगारांची गाडी. उदाहरणार्थ जे कामगार कन्स्ट्रक्शन मध्ये आहेत आणि त्यांना सिमेंट वाहून न्यायचं ते सिमेंट त्या गाडीमध्ये टाकतात त्याला खाली व्हील असेल ते असे ढकलून येतात. तर ती गाडी म्हणजे क्लास 2 आहे त्याच्यामध्ये लोड मध्ये आहे. किंवा तुम्ही पाहिला असेल आपल्याला आडकित्ता पाहिला आडकित्ता त्याच्यामधून सुपारी फोडतात. सुपारी अशी मध्ये लावतात आणि सुपारी फोडतात. जुन्या पर्सन्स हे यूज करायचे आडकित्ता. तर तो पण एक प्रकार आहे क्लास 2 लिव्हरचा. त्यानंतर क्लास 3 लिव्हर याच्यामध्ये इफोर्ट मध्ये आहे मध्ये ताकद लावायचं. फॉर एक्झाम्पल चिमटा. एखादा चिमटा आहे आणि त्या चिमट्याने आपण एखादी वस्तू उचलतो आपण मध्ये ताकद लावतो. तर चिमटा किंवा एखादी क्रिकेट बॅट तो त्याच्यामध्ये पण काय राहतं तर बघा याच्यामध्ये इफोर्ट जो आहे तो मध्ये आहे. तो अशा प्रकारे आता आपण जे उदाहरण आहे फर्स्ट क्लास लिव्हर की ज्याच्यामध्ये फलक्रम म्हणजे आधार हा मध्ये असतो. त्याचं एक्झाम्पल आपण कात्री बघितली इथं बघा आधार मध्ये आहे. त्यानंतर सेकंड क्लास लिव्हर व्हील बॅरो त्याच्यामध्ये बघा इथं आपण सगळं मटेरियल टाकतो लोड मध्ये येतो त्याच्यामध्ये काय येतो लोड येतो मध्ये. तो मध्ये काय आहे लोड आहे. थर्ड क्लास लिव्हर ज्याच्यामध्ये इफोर्ट आहे त्याच्यामध्ये काय इफोर्ट मध्ये आहे. दिसते आपल्याला हे जर आपल्याला उचलायचं असेल तर आपण इथं इफोर्ट लावतो इथे धरतो आपण. किंवा क्रिकेटची बॅट आहे त्याला पण आपण दांड्याच्या खाली पकडतो एकदम दांड्याच्या वरती नाही पकडत दांड्याच्या खाली पकडतो थोडस. तो त्याच्यामुळे ते थर्ड क्लास लिव्हर मध्ये आहे. तो अशा प्रकारे आजच्या यामध्ये बघितलं आपण लिव्हर आणि लिव्हर मध्ये फर्स्ट क्लास सेकंड क्लास त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला
पुन्हा एकदा आपण बघूया, हे आहे फर्स्ट क्लास लिव्हर, ज्याच्यामध्ये फलक्रम मध्ये आहे, त्याच्यामध्ये डब्यामध्ये झाकण काढताना कात्री आणि एखादी पार असते, पारीवरून आपण दगड पलीकडे उचलून टाकतो. त्यानंतर क्लास 2 लिव्हर, त्याच्यामध्ये लोड मध्ये येतो, त्याच्यामध्ये व्हील बॅरो आहे, आडकीत आहे, गाडीच जे फोर व्हीलरचा हे राहतं ना, आपण दरवाजा क्लोज करतो, तो फोर व्हीलरचा दरवाजा हा क्लास 2 चा लिव्हर आहे, कारण त्याच्यामध्ये आपण या साईडला इफोर्ट लावतो, मध्ये लोड आहे आणि पलीकडे ते जोडलेले असतात, ज्याला ज्या ठिकाणी सपोर्ट सापडतो त्याला आपण फलक्रम बोलतो. त्यानंतर क्लास 3 लिव्हर, ज्याच्यामध्ये इफोर्ट मध्ये आहे, त्याच्यामध्ये झाडू असतो. त्यानंतर यात पत्तीचा चिमटा आला आपल्याकडं, किंवा मासे पकडायचा जो मासेमारीचं हे आहे, इन्स्ट्रुमेंट आहे, गळ आहे, तर तो पण क्लास 3 लिव्हर मध्ये येतो, कारण त्याच्यामध्ये इफोर्ट हा मध्ये येतो. तर अशा प्रकारे आज आपण काय काय पाहिलेले, ते आपण पाहिलेले मोशन म्हणजे काय, आपण पाहिले फोर्स म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, मोशनचे प्रकार कोणते, वर्क म्हणजे काय, वर्कचे प्रकार कोणते, सिंपल मशीन म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, पुली आणि लिव्हर म्हणजे काय, आणि ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व सायंटिफिक जे एक्झाम आहेत, होमी भाभा, सी.व्ही. रमण, या सर्वांसाठी उपयोगाचे आहेत. आजचं हा लेक्चर आपल्याला कसं वाटलं, आपण नक्की शेअर करा, कमेंट करा. भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये. आणि आपलं जे मोबाईल ऍप आहे MSK क्लास, याच्यावरती आपल्याला होमी भाभा नावाचा जो आपला कोर्स आहे, याच्यामध्ये हे सर्व कोर्सेस या ठिकाणी ऍड झालेले दिसतील. त्याच्यामध्ये होमी भाभाचे जेवढे काही लेखी परीक्षेसाठी महत्वाच्या गोष्टी आहेत, आणि त्याचबरोबर पुढचा जाऊन जो त्यांचा एक्सपेरिमेंटसाठी जे काही गोष्टी आहेत, त्या सगळ्यांचा गायडन्स एक रेकॉर्डिंग कोर्स मध्ये असणार आहे. तर भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये. MSK क्लास ऍप आत्ताच डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला सैनिक स्कूल, नवोदय विद्यालय, मिलिटरी स्कूल साठी डेलीचे लाईव्ह क्लासेस आपले चालले आहेत. त्याच्यामध्ये 999 रुपयामध्ये ना, ऑल इन वन मध्ये जी बॅच आहे ती सगळ्यात महत्वाची राहते. ती जर आपण केली तर तुम्हाला क्लासचं सगळंच मिळेल, आणि 7-8-10 दिवस झूम क्लासमध्ये प्रीमियम अनुभव पण आपल्याला मिळणार आहे. भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये.